नमस्कार मैत्रिणींनो, जानकरशी माझ रंगोली चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी एकदम सोप्या दररोजच्या वापरातील छान आणि सुटसुटीत झटपट होणाऱ्या रांगोळ्या घेऊन आलेले आहे. अगदी 2 ते 3 मिनिटात होतील अशा या आजच्या रांगोळ्या आहेत. तर तुम्ही ह्या रांगोळ्या पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला या सर्व रांगोळ्या खूप आवडतील. तर पहा, ही पहिली रांगोळी आहे. फक्त एक डॉट दिला, त्याला टोपणाने थोडंसं दाबलं आणि बोटाने थोडंसं कडेने त्याला गोल 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 असा आकार दिला आणि कडेने एक पाकळी तयार केली आणि त्याच्यावरती त्या दोन्हीच्या सेंटरमध्ये एक फूल तयार केलं. तर किती सुंदर ही अशी रांगोळी तयार झालेली आहे. पहा तुम्ही, या रांगोळीमध्ये अवघड असं काहीही नाही. या प्रकारच्या रांगोळ्या तुम्ही दररोज जो दारात काढल्या तर आपल्या दाराची शोभा पण वाढते, आपल्या घराची शोभा वाढते. तसेच एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये राहते. तर या रांगोळ्या तुम्ही देवापुढे किंवा दारापुढे, तुळशीपुढे पण काढू शकता. या रांगोळ्या अशा जास्त काही अवघड नाही. 2 ते 3 मिनिटात होतील अशा या रांगोळ्या आहेत. तर आता ही मी दुसरी रांगोळी काढण्यासाठी घेतलेली आहे. त्यावरती पण एक असा छान मोठा डॉट रांगोळीचा, व्हाईट रांगोळीचा काढून घेतलेला आहे. या रांगोळ्यामध्ये तुम्ही कलर पण भरू शकता तुमच्या आवडीनुसार आणि त्याला एक डॉट टाकून त्याला टोपणाने थोडंसं दाबून घेऊन असा गोल आकार दिलेला आहे आणि नंतर थोड्याशा मोराच्या आकाराच्या अशा पाकळ्या काढून आपण त्याला कमळाचा आकार असा छान दिलेला आहे कडेने. कमळाच्या पाकळ्या ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे रांगोळीला आकार दिलेला आहे. मस्तपैकी आपल्या ह्या कमळाच्या पाकळ्या कडेने तयार झालेल्या आहेत आणि सुंदर अशी ही रांगोळी तयार होत आहे. तर आपण कडेने तिथं सेंटरला, दोन्हीच्या सेंटरमध्ये डॉट डॉट देऊन घेतलेले आहेत मी आणि त्या डॉटला थोडंसं असं बोटाने थोडंसं सरकवलं आहे. तर पहा, किती फुलाच्या छान छान पाकळ्या तयार झालेल्या आहेत. फक्त बोटाने थोडंसं त्या डॉटवरती हलकासं वर सरकवलेलं आहे. तर ही पण आपली 2 ते 3 मिनिटात होणारी रांगोळी आहे. जास्त काही अशी अवघड नाही. पहा, प्रयत्न करून पहा. तुम्हाला ह्या रांगोळ्या अगदी थोड्या वेळात काढता येणाऱ्या आहेत. तर रांगोळ्या आवडत असतील तुम्हाला, माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की माझ्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटतात आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रांगोळ्या पाहायला आवडतील याविषयीही पण तुम्ही थोडंसं मला सांगू शकता. ही पण रांगोळी जास्त अवघड नाही. थोडंसं खाली चक्र गोल काढून घेतलेलं आहे आणि त्याला वरती पाकळीचे आकार दिलेले आहेत 2. या प्रकारे पहा, किती सोपी रांगोळी आणि छोटीशी पटकन होणारी, आपल्या सकाळच्या काही गडबडीत किती पटकन होणारी ही रांगोळी आहे. तर या प्रकारच्या रांगोळ्या तुम्ही दररोज दारापुढे काढू शकता आणि आपल्या घराची शोभा वाढवू शकता. पहा, तर पहा, अशा प्रकारे आपली ही पण रांगोळी तयार झालेली आहे. 2 ते 3 मिनिटात होणाऱ्या रांगोळ्या आपण झटपट काढून 4 मिनिटात मोकळे झालेलो आहोत आणि ह्या रांगोळ्या तुम्ही दररोज वापरू शकता. तुम्हाला या रांगोळ्या कशा वाटतात नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.